तर इकडे दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर भाजपची लोकसभा खासदार कंगना राणावतनं एक इन्स्टा स्टोरी टाकली आहे आणि तिच्या या इन्स्टा स्टोरीमुळे चांगलीच खळबळ माजली आहे। या पोस्टमधून तिनं जेनझी तरुणींसाठी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। या तरुणींना कंगनानं गटारछाप, भ्रष्ट आणि कित्येक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असं म्हटलंय। तरुण हिंदू स्त्रियांसाठी सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे स्वतंत्र करिअर असलेल्या स्त्रियांचं अनुकरण करण्याची त्यांची इच्छा। स्वतंत्र स्त्रिया स्वतःचा मार्ग स्वतःच आखतात, वेगळ्या वाटा निवडतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळतात। त्या हे सर्व आपल्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या बळावर साध्य करत नाहीत, उलट त्यांना हे सर्व पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावरच करावं लागतं। मी त्यांना जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवीन जनरेशन आहे। ना या शिक्षणात सरस आहेत ना सौंदर्यात, आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही। त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणी बनू शकत नाहीत। समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं, तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचा त्या अभिमानानं प्रदर्शन करतात। आई बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता केवळ स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडत असतात। स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं, जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर मग तुम्ही गटारछाप बावळट व्यक्ती आहात। दरम्यान कंगनानं जेनझी तरुणींबाबत जी पोस्ट केली आहे त्यावर विचारलं असता तिने नंतर काय म्हटलंय आणि कॉकरोच जनता पार्टीच्या सौरभ दासनं कंगनावर कशा प्रकारे टीका केली आहे पाहूया। आप हमारे 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे। हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं, इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे। कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं। जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है। उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा। क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी? दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे। थैंक यू। देखिए, कंगना रनौत जी को अब उनके पार्टी वाले ही ज्यादा नहीं पूछते हैं, ज्यादा सीरियसली नहीं लेते हैं उनको, तो हम लोग भी क्यों सीरियसली ले। मुझे नहीं लगता जेन जी में या जेन अल्फा में या कोई भी यंगर जनरेशन में उनको सीरियसली कोई लेता है या उनकी बात सुनता है। वो पॉलिटिशियन है, नेता बन गई है। उनके तो कुछ वीडियोस भी थे जहां पे वो हिमाचल में जब अपने सीट में उन्होंने विजिट किया था तो उन्होंने बोला था कि मैंने सोचा था कि थोड़ा बहुत ही काम करना पड़ेगा, यहाँ पे तो इतना ज्यादा काम करना पड़ता है एमपी बन के। तो ये उनका सीरियसनेस दिखाता है। वो हमें अनसीरियस जनरेशन बोल रही है, लेकिन उनका सीरियसनेस उन्होंने ही खुद को एक्सपोज कर दिया। नावाच्या त्यांचं नाव पण मला पूर्ण माहित नाही, पण ऍक्ट्रेसेस असं आम्हाला कळतं। आता त्या खासदार झालेल्या आहेत आणि त्यांनी जे नेक्स्ट जनरेशन आहे, जेनझी आपण ज्यांना म्हणतो, त्या जनरेशनमध्ये असणाऱ्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्याबद्दल अतिशय वाईट स्टेटमेंट केलेलं आहे। या मुलींचे विचार हे वेस्टर्न कल्चरली इन्फ्लुएन्स्ड आहेत आणि यांचे विचार हे गटरासारखे आहेत। मला त्या मॅडमला, त्या ज्या कोण खासदार आहेत कंगना रनौत, यांना एवढं सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे।